वेलकम फॉर वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ। हा व्हिडिओ फक्त कर्मचारी व्यक्ती जे आहेत किंवा जे प्रौढ व्यक्ती आहेत आणि विशेष म्हणजे सद्यस्थितीमध्ये तुम्ही जर समजा कोणत्या ना कोणत्या प्रकारे जॉब करत असाल तर त्यावेळेस तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। असं म्हणतात की सद्यस्थितीमध्ये आपण जर वर्तमान काळामध्ये भविष्य काळाची थोडीफार चिंता करताना थोडीफार जर सेविंग मागे टाकली तर त्यावेळेस आपल्याला भविष्यामध्ये त्याचा किती मोठा फायदा होऊ शकतो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। म्हणजे थोडक्यात काय तर मराठीमध्ये SIP म्हणजे काय आणि कशा पद्धतीने आपण SIP करू शकतो आणि एकदम साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रकारे आपला जो भविष्य काळ आहे तो आपल्याला कशा पद्धतीने चांगला परतावा मिळवून देऊ शकतो या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की मी काही सेबी रजिस्टर प्रतिनिधी नाही आहे, तरी सुद्धा तुम्ही जे आहे बाजाराची जी जोखीम असते ती लक्षात घेऊनच गुंतवणूक करावी, ठीक आहे। तर व्हिडिओ सुरू करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करा। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। तर बघा, सगळ्यात अगोदर महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या भारतामध्ये आपण जर बघितलं की खूप सारे व्यक्ती जे आहेत सद्यस्थितीमध्ये आपल्या घराचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी जे आहे थोडीफार आपण पैशाची जे आहे कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या प्रकारचं काम करून जे आहे उदरनिर्वाह भागवतो। पण याच उदरनिर्वाह भागवताना कधी कधी असं होतं की आपण नोकरीला असून सुद्धा जे आहे काही गोष्टी किंवा काही सेव्हिंग्स आपण मागे टाकू शकत नाही। म्हणजे फॉर एक्झाम्पल जर समजा मी स्वतः नोकरीवर आहे आणि मला जर समजा उदाहरणार्थ 30-40 हजार रुपये महिन्याचा पगार आहे किंवा 20,000 जरी पगार असला तरी सुद्धा ज्यावेळेस आपण महिन्याचा खर्च बघतो तो त्यावेळेस घराचा खर्च, नंतर त्यामध्ये घराचा पूर्ण खर्च म्हणजे किराणा असेल, घर भाडं असेल किंवा लाईट बिल असेल किंवा इतर कोणताही खर्च असेल किंवा एखादी कोणती नवीन गोष्ट असेल किंवा आपल्या मुलांवर शिक्षणावर होणारा खर्च, या सगळ्या गोष्टींचा खर्च वजा करून जर आपण खाली शिल्लक रक्कम जर बघितली तर दर महिन्याच्या शेवटी आपल्या हातामध्ये खूप कमी किंवा आपल्या हातामध्ये पैसे राहत नाहीत। तर त्यावेळेस आपण असा विचार करतो की दर महिन्याला आपला जो पगार आहे म्हणजे उदाहरणार्थ 20,000 किंवा 30,000 रुपये जरी महिना आपल्याला पगार असला तरी सुद्धा त्या पगारामधून आपली काही रक्कम जी आहे ती शिल्लक राहत नाही। तर अशा वेळेस बेस्ट ऑप्शन जो आहे किंवा अशा वेळेस आपण एक गोष्ट जर केली ती जर समजा आपण त्यातली थोडी रक्कम जर बाजूला ठेवली आणि ती रक्कम जर समजा आपण म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली तर त्यावेळेस आपल्याला भविष्य काळामध्ये त्याचा चांगला परतावा मिळू शकतो। म्हणजे माझं थोडक्यात सांगायचं असं म्हणणं आहे की तुम्हाला जर माहीत नसेल तर SIP काय असते। SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन। म्हणजेच काय तर याच्यामध्ये आपण सिस्टमॅटिक पद्धतीनं एका म्युच्युअल फंडामध्ये आपली जी रक्कम आहे, समजा फॉर एक्झाम्पल मला 20,000 पगार आहे, मला माहिती की माझ्या घराचा खर्च जो आहे तो जवळपास 12-13 हजार आहे आणि त्यापैकी मी जवळपास 2-4 हजार किंवा 3-4 हजार रुपये दर महिन्याला मागे ठेवू शकतो किंवा मी कुठे ना कुठे गुंतवू शकतो, ठीक आहे। मग जो आपण बाकीचा जो खर्च करतो त्याच्यावर जर समजा आपण थोडा आवर घातला आणि त्यापैकी जर 2,000 रुपये जरी समजा किंवा 1,000 रुपये जरी वाचवले, 1,000 वाचवायचे नसतील तर तुम्ही 100 रुपयापासून सुद्धा SIP सुरू करू शकता। जर समजा तुम्ही 100 रुपयाची SIP केली तर तुम्हाला 10 वर्षानंतर किंवा 20 वर्षानंतर त्याचे जे आहे काही लाखामध्ये किंवा काही रक्कम जी आहे थोड्याफार प्रमाणात चांगल्या प्रमाणात रक्कम तुम्हाला ती परतावा मिळते। तर जर समजा तुम्ही 100 रुपयाची SIP सुद्धा करू शकता, पण माझं असं व्यक्तिगत मत आहे की तुम्ही कमीत कमी 500 रुपयाची जर SIP सुरू केली 500 ते 2,000 पर्यंत तर त्यावेळेस तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो। आता जर आपण समजा उदाहरणार्थ विचार करा की 2 मित्र आहेत, ठीक आहे। 2 मित्रांनी काय केलंय, दोन्ही नोकरीवर होते। एक मित्र जो आहे पगार झाल्यानंतर त्यातली पूर्ण रक्कम जी आहे ती घर खर्चासाठी जात होती आणि त्यामधून कोणत्याही प्रकारचे पैसे उरत नव्हते। पण दुसरा मित्र जो आहे त्यानं सिस्टमॅटिक प्लॅन असं केलं की काही रक्कम जी आहे थोडीफार रक्कम म्युच्युअल फंडमध्ये किंवा इन्व्हेस्टमेंट केली आणि त्यातली दर महिन्याला 1,000, 1,500, 2,000 रुपये तो सेव्हिंगमध्ये टाकायचा आणि ज्यावेळेस 10-20 वर्षानंतर दोघांची भेट झाली तर एक जो व्यक्ती होता जो ज्यांना इन्व्हेस्टमेंटमध्ये थोडेफार पैसे टाकलेले होते त्या व्यक्तीकडे जवळपास भक्कम रक्कम जी आहे ती होती, म्हणजे त्याचा भविष्यकाळ जो आहे तो सुरक्षित होता। आणि ज्या व्यक्तीनं इन्व्हेस्टमेंट केली नव्हती किंवा ज्या व्यक्तीनं आतापर्यंत घराचा जो खर्च असेल किंवा बाकीच्या ज्या गोष्टी असेल त्यावर आपण जर खर्च केला आणि सिस्टमॅटिक जर इन्व्हेस्टमेंट केली नाही तर त्यावेळेस मात्र भविष्यकाळ 20 किंवा 30 वर्षानंतर जो काळ येतो तर त्यावेळेस आपल्याला पैशाची अडचण भासते, तर त्यावेळेस आपल्याजवळ रक्कम नसते। तर 2 मित्रांची मी इथं गोष्ट सांगितली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही एक विचार करून बघा, आपण ज्यावेळेस बँकेमध्ये रक्कम ठेवतो तर बँकेमध्ये रक्कम ठेवल्यानंतर समजा जर आपण FD केली, फिक्स डिपॉझिटमध्ये जर आपण रक्कम ठेवली तर त्यानुसार जर आपण विचार केला तर आपल्याला 6-7% किंवा 8% रिटर्न मिळतात। पण जर समजा आपण म्युच्युअल फंडमध्ये जर गुंतवणूक केली तर त्यावेळेस आपल्याला 12% किंवा 14-15% सुद्धा जे आहे रिटर्न मिळू शकतात। आता ही जी गोष्ट असते ही बाजारावर अवलंबून असते। आता तुम्हाला माहिती आहे बाजाराचा जो हे आहे की बाजाराचा चढ उतार सुरू असतो, दरवेळेस दर दिवशी बाजारामध्ये चढ उतार होत असते। त्याच्यामुळं कधी कधी आपल्याला या गोष्टीमधून नुकसान सुद्धा होऊ शकते आणि कधी कधी या गोष्टीमधून आपल्याला फायदा सुद्धा होतो। पण जर समजा तुम्ही एखादा आर्थिक सल्लागार आहे
त्या व्यक्तीचा जर सल्ला घेतला, त्या व्यक्तीने जर तुम्हाला सांगितलं की अशा अशा प्रकारे आपण गुंतवणूक करू शकतो आणि आपल्याला कितीही लॉस झाला किंवा कशा पद्धतीने आपण पैशाची मॅनेजमेंट व्यवस्थित करू शकतो, तर त्यावेळेस तुम्हाला जे आहे नक्कीच तुमच्या भविष्यामध्ये त्या गोष्टीचा फायदा होऊ शकतो. माझं अजून एक मत आहे तुम्हाला की ज्यावेळेस तुम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक कराल तर सगळ्यात अगोदर सेबी रजिस्टर व्यक्ती किंवा प्रतिनिधी हवा. नंतर तुमचा जो आर्थिक सल्लागार आहे त्याचा सल्ला घ्या. आणि मी कोणत्याही प्रकारचा सेबी रजिस्टर व्यक्ती नाही, त्याच्यामुळे माझा सल्ला घेण्यापेक्षा तुम्ही जे आहे तुमच्या जवळचे जे कोणी ओळखीचे असतील त्या आर्थिक सल्लागार म्हणून त्यांचा सल्ला घ्या. त्यांनी तुम्हाला व्यवस्थितपणे, आणि बाजाराची जी जोखीम असते, बाजारामध्ये चढउतार होत असतात, तर त्याचा सुद्धा तुम्हाला अंदाज असणं आवश्यक आहे. आपण पैसे गुंतवतो, तर पैसे गुंतवताना सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा, पैसे गुंतवताना असं नाही की 1 वर्षासाठी 2 वर्षासाठी गुंतवायचे. पैसे गुंतवताना दर महिन्याला तुमच्या अकाउंटमधून थोडीफार रक्कम वजा होणार. म्हणजे थोडक्यात जर तुम्ही 500 रुपयाची SIP सुरू केली तर दर महिन्याला तुमच्या अकाउंटमधून 500 रुपये एका ठराविक तारखेला वजा होणार. म्हणजे तुमच्या अकाउंटमधून ते इन्व्हेस्ट केला जाणार. मग असे जर तुम्ही दर महिन्याला 500 रुपये जर मागे टाकत राहिले तर त्यावेळेस तुम्हाला 10 वर्षानंतर मिळणारा परतावा किंवा 20 वर्षानंतर मिळणारा परतावा किंवा 30 वर्षानंतर मिळणारा परतावा तो आपल्याला खूप मोठा मिळतो. म्हणजे थोडक्यात काय, तर आपल्याला जवळपास काही लाखामध्ये किंवा काही 2,000 रुपयाची जर SIP केली तर 20, 30, 40 वर्षानंतर मिळणारी रक्कम जी आहे ती कोटीमध्ये सुद्धा जाते. याला म्हणतात की आपण पैशाची जी गुंतवणूक आहे किंवा आपण जे आपले पैसे आहे ते व्यवस्थित पद्धतीने जर वापरले तर आपल्याला भविष्य काळामध्ये टंचाई भागत नाही किंवा आपल्याला टंचाई पडत नाही. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या पैशाची व्यवस्थित गुंतवणूक करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या व्हिडिओतून तुम्हाला काय शिकायला मिळालं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही रक्कम 2 प्रकारे गुंतवू शकता. जर तुमच्याजवळ मोठी रक्कम आहे तर तुम्ही लमसम अमाऊंट गुंतवू शकता, म्हणजे एकदाच पैसे गुंतवायचे 10 वर्षासाठी किंवा 20 वर्षासाठी. किंवा जर तुमच्याजवळ कमी पैसे असतील, 500-1000 रुपये तुम्ही गुंतवू शकत असाल, 500-1000 रुपये जर आपल्याजवळ असतातच, तर त्यावेळेस तुम्ही ते जर पैसे सिस्टमॅटिक प्लॅनमध्ये, म्हणजेच काय, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टिंग प्लॅनद्वारे जर समजा SIP द्वारे जर तुम्ही केली, SIP जर केली 500 किंवा 1000 रुपयाची, दर महिन्याला 500 किंवा 1000 रुपये SIP आपण करू शकतो. तर तशा वेळेस जर तुम्ही आर्थिक सल्लागाराची मदत घेऊन जर SIP केली तर त्यावेळेस तुम्हाला निश्चितच त्या गोष्टीचा फायदा होऊ शकतो. तर आय होप हा जो व्हिडिओ आहे त्यासाठीच होता, आणि हा व्हिडिओ फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी होता. या व्हिडिओमधून तुम्ही कोणत्याही प्रकारचं जे आहे तुमचं जे डिसिजन आहे तुम्ही स्वतः घ्यायचं आहे. आणि आर्थिक सल्लागार जो आहे किंवा सेबी रजिस्टर्ड व्यक्ती जो आहे किंवा ज्या व्यक्तीला बाजाराची चांगली ओळख आहे अशा व्यक्तीकडून तुम्ही सल्ला घ्यावा. आणि बाजाराची जी जोखीम आहे तुम्ही ती लक्षात ठेवावी. आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आजपासूनच आपलं भविष्य जे आहे ते सिक्युअर करण्याचा प्रयत्न करा. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.